धक्का कशाला मारे? त्या साईडला जा. धक्का कशाला मारताय तुम्ही? धक्का कशाला मारताय? धक्का कशाला मारताय तुम्ही? धक्का कशाला मारताय? ही बघा लोकशाही, ही यांची लोकशाही, ही यांची लोकशाही, ही यांची लोकशाही. मारा तुम्ही, मारा तुम्ही, मारा आम्हाला मारा. बघा असे बोलतात हे पोलीस, हे पोलीस, हे पोलीस, हे पोलीस, हे पोलीस आहेत, हे पोलीस. सर धक्का का मारताय तुम्ही? हात कशाला लावताय तुम्ही? हात का लावताय? ट्रॅफिकच्या माता तुम्ही केली आहेत, तुम्ही केली आहेत. हे बघा हे महाराष्ट्राचे पोलीस आहेत. हे सगळे पोलीस सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहे. आवाज उचलाल तर तुम्हाला जेलमध्ये टाकणारे पोलीस आहेत. जिल्हा मध्यवर्ती आज ठाणे मध्यवर्ती जिल्हा बँकेची निवडणूक होती आणि या निवडणुकीचा कव्हरेज करण्यासाठी आज सगळे पत्रकार या ठिकाणी येणार होते. त्याआधी सर्वात पहिला मी या ठिकाणी पोचलो. साधारण ती वेळ होती 2 ते 2:30च्या दरम्यान आणि बातमी कव्हर करत असताना भारतीय जनता पार्टीचे आमदार राजन नाईक त्यांची बाईट घेतली आणि त्याच्यानंतर मी बहुजन विकास आघाडीचे उपमहापौर मार्शल ऑफिस यांची देखील बाईट घेतली. त्यानंतर वातावरण अतिशय शांत होतं आणि पोलिसांनी कुठेतरी या सगळ्या गोष्टीमध्ये मिठाचा खडा टाकलेला आहे. पोलीस महिलांना देखील धक्काबुक्की करत होते आणि लोकांना इकडनं हटवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांनी त्याबरोबर मला देखील धक्काबुक्की केली. आणि ज्यावेळेला मला धक्काबुक्की करत होते त्यावेळेला पहिला मी त्यांना सांगितलं मी पत्रकार आहे, तरी देखील त्यांनी धक्काबुक्की केली. हे शांततेत वातावरणात निवडणूक होत असताना पोलिसांच्या या भूमिकेचा मी जाहीर निषेध करतो. देशाचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना मानलं जातं आणि या चौथ्या स्तंभावरती आज पोलिसांनी अक्षरशः आक्रमण केलेलं आहे आणि याचा कुठेतरी पत्रकार म्हणून मी जाहीर निषेध करतो. आपण काय सांगाल एका पत्रकाराला धक्काबुक्की केलेली आहे? खरं तर आज मतदान प्रक्रियेचं वार्तांकन करण्यासाठी ते गेले होते, मात्र पोलिसांनी ज्या पद्धतीनं धक्काबुक्की केली याचा निषेध केला. आज मी आत्ताच व्हिडिओ बघितला की श्री दीपक कोटेकर हे यांच्यावरती जी धक्काबुक्की झाली त्याचा व्हिडिओ मी आत्ताच बघितला. खरं मी तिथे जागेवर उपस्थित तो व्हिडिओ फक्त बघितला आहे. पण अशा प्रकारे जर झालं असेल तर चुकीचं आहे. पोलिसांनी असं का केलं असं वरिष्ठांना मीही त्यांना विचारायला लावीन. एक पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत आणि निवडणुकीचं रिपोर्टिंग करण्यासाठी ते आले होते. अशा प्रकारे त्याच्यावर का वागण्यात आलं ह्याची मी चौकशी करण्याची निश्चितपणे पोलीस प्रशासनाला पत्र देईन आणि याची चौकशी झालीच पाहिजे. आणि चुकीचं जर असेल तर पोलिसांना समज निश्चितपणे दिली पाहिजे. सर, खासदार गिरीना पाटलांच्या पत्रकारांसंदर्भात जी वक्तव्य आहे ते सर्व देशभर चर्चेचा विषय असताना ही घटना घडलेली आहे. एकंदरीत या संदर्भात कसं बघताय पत्रकारांच्या सुरक्षेसंदर्भात? मी आत्ता नालासोपारला आहे. मी नालासोपारला भारतीय जनता पार्टीचा छोटासा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रात कुठे काय घडतं त्याच्या पडसाद देशात काय उमटतात ह्याचं मी तरी हे काय मूल्यांकन करू शकत नाही. वरिष्ठ आमचे नेते आहेत ते सगळे या संदर्भात बोलतील. पण मी एवढंच सांगेन की कोटेकरावरती ज्या प्रकारे जो त्यांना ढकलण्यात आलं त्याची मी चौकशी निश्चितपणे करण्याची मागणी DCP यांच्याकडे निश्चितपणे करेन. पत्रकारांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? मी पुन्हा ते सांगेन पत्रकाराच्या मी ह्या संदर्भात चौकशी करायला निश्चितपणे त्यांना आग्रह करीन.
अतिशय एरोगन्सीने धक्काबुक्की केलेली आहे. आरोपीबद्दल आरोपी हे पत्रकार आहेत, ते आरोपी असतात बसच्या कामाला नाही. तुम्ही प्रतिक्रिया द्या, याच्यावर काय कारवाई करणार? इलेक्शन प्रतिक्रिया देऊ शकता, मान्य आहे. नाही, इलेक्शन व्हायचं काय? इलेक्शन आहे, इलेक्शनच्या अरे बाबा नाही नाही बोलायची पद्धत अरेरोगन्सी बोलते यांचे. अरे तुऱ्याची भाषा काय करताय तुम्ही? अरे तुऱ्याची भाषा काय करताय? अहो आमचा तोंडात आलं तुमच्या रिस्पेक्टशी बोलायचं पत्रकारांशी. त्यांचं नाव यांच्या संदर्भात तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या. द्या ना, आता द्या. तिकडे इलेक्शन सुरू आहे, तिकडे मतदान सुरू आहे, प्रतिक्रिया काम करतो. निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच्यात काही हे नाही. आरोपीला बोलता आता आमच्यावर अन्याय होतोय. आता नाही बस नाही रिस्पेक्ट नाहीये का? आमची रिस्पेक्ट नाही, रिस्पेक्ट नाहीये सर. तर आमची रिस्पेक्ट नाहीये का सर? तुम्ही बोलून द्या. पत्रकारांची बोलतो म्हणून तुम्ही विषय असा हे मारून देऊ नका, वेळ मारून देऊ नका आम्हाला. तुम्ही सिनियर आहात, कोण सिनियर कोण आहेत? सिनियर कोण आहेत? तुम्ही असं नका करू, कळकुटेगिरी करू नका. तुम्ही व्यवस्थित बोला. अधिकारी डायव्हर्टचं काम करताय. तुम्ही कोण आहे? अधिकारी उद्या काय अधिकारी तुम्ही असं प्रकारचं पत्रकाराशी वागण्याचं इतर लोकांशी कसं वागता? तुम्ही याच्या संदर्भात आहे ना, आम्ही म्हणजे तुमच्या याच्यात तुम्ही एखाद्या पक्षाला सपोर्ट करताय का? आमदार तुम्ही कोणाला सपोर्ट करताय का? तेव्हा तुम्ही ते बोलले नाही. पत्रकार त्यांची जबाबदारी निष्पक्षपणे पूर्ण करताय. तुम्ही कोणाला सपोर्ट करताय का? तुम्हाला भीती आहे का कोणत्या पक्षाला आम्ही मदत करतो अशी? जी पोलीस कुणाला मदत करतात? पोलीस कोणत्या एखाद्या राजकीय पक्षाला मदत करतात असं आहे का? आम्ही तुमचा सन्मान ठेवतो. तुम्ही बोला साहेब, बोला. हो असं नका ना, आमच्यावर अन्याय. बघा, एक खासदार माजलेला होता, त्यांना त्यांची जागा दाखवले. पोलिसांनी जर तशा पद्धतीने उद्धटगिरी केली तर आम्ही जे कोणी दोषी अधिकारी आहेत त्यांना पण त्यांची जागा दाखवली राहणार नाही. मग त्यांना कोण पाठीशी राहून द्या. कोण आहे काय लेडीज लेडीजांना अधिकार कोणी दिला? आम्ही आमची पत्रकारिता करून त्यांनी सरळ माफी मागावी, अन्यथा आम्ही पत्रकार आमची सर्व कमिटी. बोला काहीतरी बोला. त्याची अपेक्षा आहे, तुमच्यावरती जबाबदारी आहे सर. बंदोबस्त उद्या, बंदोबस्त नंतर बोलतो. नाही उद्या तर बंदोबस्त साईडला आहे. बंदोबस्त उद्या, बंदोबस्त नंतर बोलतो मी. ठीक आहे. नाही आम्हाला आता त्याच्यावर प्रतिक्रिया पाहिजे. बंदोबस्त उद्या, बंदोबस्त नंतर तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांनी केलेली हे मान्य करताय का? प्रतिक्रिया देऊ शकत नाही. आता बंदोबस्त तुम्ही नंतर बोलतो. तुमचा अधिकारी जे एरोगंटली वागलाय ठीक आहे. ते समर्थन करताय का? बंदोबस्त उद्या, बंदोबस्त नंतर बोलतो. तुम्ही बंदोबस्त जागे आहे, बंदोबस्त तुम्ही उद्या साईडला आहात. तुम्ही बोला याच्या संदर्भात. तुमच्या समोर पण ते पत्रकार एवढे उभे आहेत, त्यांना उद्धट बोलता येते. म्हणजे त्यांना शिस्त नाही शिकवली. भाषा करतायत. सिनियर कोण आहे कारवाई करायला?